कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असलाच पाहिजे, नाही ऑप्शन नाही आपल्याकडे दुसरा काही. ठीक आहे, तर आज आहे फ्रायडे, उद्या सॅटर्डे, माझा हाफ डे. उद्या हाफ डे, चेहऱ्यावरती ग्लो बघताय. काल सुट्टी होती, आज फ्रायडे, उद्या हाफ डे. ये जास्त खुश व्हायला नको, नजर लागते यार. आणि ॲक्च्युली नजर लागते माहिती आहे. तर एक मिनटं, मी एक व्हिडिओ नाही, काल मी एक शॉर्ट टाकते, प्लीज बघा. त्याच्यामध्ये एक लाईन आहे, जेव्हा माणसाकडे पैसा असतो ना तेव्हा त्याची पण किंमत करत नाही, आणि जेव्हा माणसाकडे पैसा असतो ना तेव्हा तो बाकीच्या लोकांची किंमत करत नाही. पण हे ट्रू आहे, फॅक्ट आहे. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे ना, लोक तुमच्या मागे ना भुंग्यासारखे फिरतील. तुम्हाला बोलतील, अरे तू माझा मित्र, तू माझी मैत्रीण, तू माझा भाऊ, मी तुझी बहीण, खूप करतील. पण जेव्हा तुमचा पैसा संपेल ना तेव्हा ती नाती पण संपतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कोण तुमच्याबरोबर तुमच्या वाईट काळात आहे, आणि त्याच लोकांना तुमच्या चांगल्या काळाचा ॲक्सेस आहे. ठीक आहे, जे लोक आता म्हणत आहेत भाऊ बहीण आई बाप सगळे, जी लोक आहे ना आपल्यासाठी पैशासाठी आपल्या जवळ येतात ना, त्या लोकांची नियत ना पैसा संपला की बदलते. बघितलं आहे, भरपूर बघितलं, एक्सपिरियन्स आहे, असाच नाही आहे. तर तुम्हाला वाटेल हिचं काय असतं, पण लक्षात ठेवा. असं आहे ना, एक काम करा, कधीतरी ना एखाद्या मित्राला फोन करून 4-5 हजार रुपये मागा. आणि असा मित्र ज्याची सॅलरी चांगली आहे, असं नाही की ज्याची सॅलरी 15-20 हजार होती. आणि ना ज्याची सॅलरी कमी आहे ना, एकदा त्याला फोन करा. म्हणजे दोन मित्रांना फोन करा, ज्याची सॅलरी 1-1.5 लाख आहे आणि त्याची सॅलरी 40-50 हजार आहे. बघा कोण मदतीला उभं राहतं. आणि अशा मित्रांना जवळ ठेवा. काय ना, आपण बोलतो मित्र मैत्रिणी भाऊ बहीण, प्रत्येकाची वेळ येते, आणि जेव्हा आपली वेळ येते ना तेव्हा बघायचं असतं कोण बरोबर आहे, कोण मागे, आणि कोण आपल्या अपोजिट साईडला आहे. म्हणजे 3 लोकांना नेहमी बघत राहा, कोण आपल्या मागे खंबीरपणे उभं आहे, कोण आपल्याबरोबर चालतं आहे, कोण आपल्या विरुद्ध चालतं आहे, आणि कोणी आपल्याला ह्या पोझिशनमध्ये टाकलं आहे. ठीक आहे, तेव्हा कळतं की आपले खरी आयुष्यातली व्यक्ती कोणती आहे आणि कोण आपल्याला वाईट काळात मदत करणार आहे. ओके, आज लई ज्ञान दिलं ना. पण मला ही गोष्ट सांगायची होती ॲक्च्युली, की तुम्ही खरंच असं बघा. कारण का माहिती आहे, कधी कधी ना आपल्याला काही लोक ना आरसा दाखवतात, तेव्हा आपल्याला ती लोक वाईट वाटतात. ठीक आहे, की हा असा कसा बोलू शकतो, ही अशी कशी बोलू शकते. पण जेव्हा तुम्हाला जो आरसा दाखवणार असतो ना, तो लांब जातो ना, तेव्हा अशी भुंग्यासारखी माणसं फिरतात तुमच्या आजूबाजूला. नाही तू खूप चांगला आहे, ती अशीच होती, ती तशीच होती. तुमची एखादी चांगली मैत्रीण बहीण कोणी असू दे, जे लोक आरसा दाखवतात ना आपल्याला, ती लोक नेहमी वाईट वाटतात. पण जे जर तुम्ही लांबचा विचार केला ना तर तुम्हाला कळेल, जे लोक आरसा दाखवणारे असतात ना त्या आयुष्यभर साथ राहतात. ठीक आहे, मी पोचली आहे CSTला, ॲक्च्युली CSMTला. मी करेक्ट केलं स्वतःला, आली आहे, चालते आहे. आज 15 मिनटं उशीर झाला आहे, कारण का ट्रेन थांबली होती, आणि ट्रेन लेट होतं आहे आज, माहीत नाही का, पण ट्रेन ना थोडा लेट होत्या त्यामुळे पण. आणि आज मला फास्ट ट्रेन नाही भेटली, मला स्लो ट्रेन भेटली, त्यामुळे मला लवकर येता आलं नाही. आणि मी मेसेज करून सांगितलं सरांना की मला 15 मिनटं उशीर होईल म्हणून. ठीक आहे, मी लवकर निघते, पण आज रिक्षाला खूप लांब लचक लाईन होती, आणि त्यासाठीच मला वेळ झाला. पुढचा व्हिडिओ मी दुपारी दाखवेल तुम्हाला, व्हॉट्स इन माय लंच बॉक्स. मी रोज म्हणते आणि मी रोज विसरते, असं नाही की मी मुद्दाम विसरते, मी कामाच्या गडबडीत विसरून जाते, आणि हे असं नेहमीच आहे माझं, आता नाही आहे. त्यामुळे आज मी पक्का तुम्हाला दाखवणार आहे व्हॉट्स इन माय लंच. ओके, बाय बाय. हाय. तर मी निघाली आहे ऑफिसमधनं. हां, तर हां, फायनली असंच आज मी खूप आनंदात, माहीत नाही का, माझा दिवस चांगला गेला आहे. काम झालं आहे, थोडं ऑफिसमध्ये सेटल व्हायला सुरुवात झाली आहे. लोक बोलत आहेत, ते कामं होत चालली आहेत. आता अजून पण कामं आहेत, खूप साऱ्या गोष्टी करायच्या, पण ठीक आहे. असं एक वाईब मॅच होतं आहे, जेनझीच्या लोकांमध्ये वाईब मॅच, मी इकडे टिकू शकते असं मला वाटतंय. ठीक आहे, चांगलं चाललं, नजर नको लागायला, टचूट. हां, माझं एक आहे की चांगल्या गोष्टीला नजर लागतं, म्हणून मी ना लवकर जास्त गोष्टी शेअर करत नाही. ठीक आहे, आणि चालली आहे घरी, जाम भूक लागली आहे. मी दुपारी जेवली, आणि असं म्हणतात ना की तुम्ही पाणी कमी पिलं तुम्हाला जास्त भूक लागते, माझी तीच गोष्ट झाली आहे. मला ना इकडे एक पण आहे ना असं काही खायला दिसत नाही, आणि माझा प्रॉब्लेम हा आहे की मला ऑफिसमधून सुटला काहीतरी खायला लागतं. ॲटलीस्ट ज्यूसचं दुकान जरी भेटलं ना तरी चालेल.
पण इकडे एक ज्यूसचं दुकान नाही आहे पूर्ण रस्त्यात. सो मला तर स्टेशनवर जाऊन बघावं लागेल आणि त्यात जर ट्रेन लागली असेल तर मग विसरा. पण आज मला जाम फ्रँकी खायची इच्छा झाली. अशी एकदम असं टेम्पटेशन झालं आहे मला फ्रँकी खायचं. फ्रँकी नाही तर मग पाणीपुरी नाही, आज फक्त फ्रँकी खायचं आहे. बघूया जर भेटला टाईम, वेळेत भेटला तर जाईन फ्रँकी खायला. आणि तसे उद्या माझा हाफ डे आहे. उद्या मला हाफ डे भेटणार आहे ऑफिसमधनं. मी किती खुश आहे माहिती आहे. हां बस झालं, ओव्हर ॲक्टिंग झाली ना थोडीशी. ठीक आहे चला. तर तुम्ही सांगा, तुम्ही लोक कमेंट नाही करत यार. तुम्ही लोक कमेंट नाही करत, शेअर नाही करत, सबस्क्राईब पण नाही करत. असं थोडी असतं गाईज, असं नाही करायचं. माझी एवढी थोडीशी मेहनत, तुम्हाला एक सबस्क्राईब करायला काय झालं? एक सबस्क्रायबर की किंमत तुम क्या जानो. नाही रे, नाही जमत, एवढी ॲक्टिंग नाही जमत आहे, बी रियल. बट गाईज प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझं यूट्यूब चॅनल असं वाढतं, मी तुम्हाला अजून वेगळ्या गोष्टी दाखवेल. कुठे काय गोष्टी चांगल्या आहेत, काय त्या. मला असं प्रॉपर फूड ब्लॉगर किंवा काही नाही बनायचं आहे. ज्या डेली लाईफमधल्या गोष्टी आहेत त्या. आणि मी ना याच्या अगोदर रिधानचं यूट्यूब चॅनल चालू केलं होतं, ते मी आता परत चालू करायचा प्लॅन करते. मध्ये बंद झालं होतं, ऑफिस लिखाण काम होतं माझं मध्येच. मग परत आरी वर्कचे क्लासेस आहेत आता. तर याच्या सगळ्यामध्ये ना टाईम नाही भेटत आहे मला. असं म्हणतात की भेटत नाही, काढावा लागतो. मला माहिती आहे काढावा लागतो. मी किती टाईम काढणार? माझा ब्लॉग बनवणार, ऑफिसला येणार, लिहिणार, आरी वर्क करणार की रिधानचे ब्लॉग बनवणार. त्यात रिधानचा होमवर्क पण वेगळा असतो. त्यामुळे आता बघावं लागणार की मी रिधानचा ब्लॉग परत म्हणजे असं हफ्त्यातनं 1 किंवा 2च व्हिडिओ ते टाकते विचार करते. रोज रोज नाही टाकणार, जसे मी माझे टाकते तसे. बघेन त्याची व्हिडिओज तुम्हाला कशी वाटते तुम्ही सांगा. हां ठीक आहे. चला आता भेटूया घरी गेल्यावरती किंवा मी फ्रँकी खायला गेल्यावर ऑर्डर केल्यावरती. घाटकोपरला एक ठीक जागा आहे, जास्त काय अशी वाव नाही आहे, ठीक आहे. पण यांची फ्रँकी छान भेटते. बाकीच्या गोष्टी ओके मला काही जास्त आवडत नाही. आणि घाटकोपर ईस्टची खाऊगली ना एकदम भारी, एकदम म्हणजे तुम्ही कधी आलात ना ईस्टला, खरंच तुम्ही जाऊन बघा. आज मी कोकण बाजाराचा ब्लॉग काढणार आहे, त्यामुळे नक्की बघा. ठीक आहे, बाय.